बुलेटिनची सुरुवात करूया महत्वाच्या बातमीने। सरकारच्या शिष्टमंडळासोबत चर्चा केल्यानंतरही मनोज जरांगे आंदोलनावर ठाम आहेत। आम्ही आंदोलन करणारच, 29 ऑगस्टला निर्णायक आंदोलन होणार असं जरांगेंनी पुन्हा एकदा स्पष्ट केले। उपसमितीचे मंत्री अधिकारी समोर येऊ द्या, तुम्ही 29 ऑगस्टला आपले अर्ज घेऊन अंतरवालीत या, असं आवाहन मनोज जरांगेंनी मराठा समाजाला केलंय। आंदोलन हे थांबणार नाहीये। 29 ऑगस्टला आंदोलन होणार आहे। मला हे निर्णायक आंदोलन करायचंय। मराठा समाजाची मागणी मला पाठीमागे ठेवायची नाहीये। मराठा समाजानं हे विषय समजून घ्या। ज्यांचे ज्यांचे जे घराने तुम्ही तुमचे अर्ज घेऊन अंतरवालीत यावं, म्हणजे मलाही सोपं जाईल आणि तुमच्यासाठी सोपं जाईल। तुम्हालाही कधी आयुष्यात अडचणी येणार नाहीत आणि समाजापुढे अडचणी उभा राहणार नाहीत, हे माझ्या मराठा बांधवांनी समजून घ्या। दरम्यान मनोज जरांगेंनी आंदोलनाबाबत फेरविचार करावा, मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचं जरांगेंना आवाहन आहे। अधिकारी स्तरावर दाखले नाकारल्याचं चित्र आहे। सर्व प्रकारची मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतल्याचं देखील विखे पाटील म्हणाले। आमची बाजू मांडलेली आहे, आम्ही त्यांना आश्वासित केलेलं आहे। सरकारची भूमिका अतिशय स्पष्टपणे आम्ही जे शासन निर्णय करतो त्याच्या समोर मांडलेला आहे आणि त्यांना विनंती केलेली आहे। आता आपण सगळे मिळूनच पुढे आपल्याला घेऊन जायचं आहे। त्यांनी सुद्धा मला वाटतं आमच्या विनंतीचा विचार करावा आणि आंदोलनाच्या बाबतीमध्ये त्यांनी फेरविचार करावा अशी त्यांना विनंती केलेली आहे। या सगळ्या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आणि माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी अतिशय गंभीर दखल घेतलेली आहे। अशा राजकीय हस्तक्षेपामुळे जे लाभार्थी आहेत किंवा जे पात्र व्यक्ती आहेत त्यांना त्यांच्या दाखले रद्द होत आहेत, हे अतिशय शासनाला मान्य होणार नाही। त्या संदर्भात त्यांनी वरिष्ठ पातळीवर त्यांनी गंभीर दखल घेतलेली आहे। कोणा अशा प्रकार होणार नाही। सरकारच्या शिष्टमंडळानं मनोज जरांगेंची भेट घेतली। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, उदय सामंत, शंभूराज देसाई, प्रसाद लाड यांनी मनोज जरांगेंची चर्चा केली। जरांगेंनी माजी न्यायमूर्ती शिंदेंसोबतही फोनवरून चर्चा केली। 28 ऑगस्टच्या उरलेली खरतर सर्व प्रमाणपत्र द्या अशी मागणी जरांगेंनी केली आणि 58 लाख नोंदींपैकी शिंदे समितीनं किती शोधल्या असा सवालही त्यांनी उपस्थित केला। जुना रेकॉर्ड अशा ह्या नोंदीच्या कागदपत्रांमध्ये होत्या अशी नवीन कागदपत्रांची आपण एक सूची तयार केली। जसे जेल रेकॉर्ड आहे, कोर्टातला रेकॉर्ड आहे, अनेक वेगवेगळे रेकॉर्ड किंवा सेवा पुस्तकातले काही नोंदी असू शकतात। रेव्हेन्यू म्हणजे सातबाराच्या उतरणे किंवा तुमचे खासरा पत्र आहेत, फीसपत्र आहेत, अशा अनेक प्रकारचे विविध दस्तऐवज आपण सांगितलं की आपण शोधू आणि त्याच्यामध्ये ज्या नोंदी असतील एखाद्या माणसाची कुणबी किंवा मराठा कुणबी, तर तो कागदपत्र आपण त्यांना उपलब्ध करून उपलब्ध या जुन्या नोंदी स्कॅनिंग तुम्ही नव्यानं शोधल्यात गठीत केल्यापासून तुम्हाला आपण ती एक उपलब्ध करून दिल्या आणि त्या लोकांना अवेलेबल आहेत की जेणेकरून एखाद्याला वाटतं की माझ्या वडिलांचं एक खरेदी पत्र झालं होतं आणि त्या खरेदीपत्रामध्ये माझी कुणबी मराठा नोंद आहे, ती त्यांना इतके वर्ष सापडत नव्हती, तुम्ही शोधून दिली, ती आता त्यांना उपलब्ध झाली। 58 लाख नोंदी शोधून काढल्यात तुम्ही। असे अनेक कागदपत्र म्हणजे जे आपण पूर्वी 5-6 फक्त दस्तऐवज होते, त्याच्याऐवजी आपण 40 किंवा 41 नवीन दस्तऐवज आपल्या नियमांमध्ये बदल करून नियमांमध्ये आणले आणि त्या दस्तऐवजामधल्या सगळ्या नोंदी जेवढ्या शक्य होत्या तेवढ्या आपण त्या एकत्र करून वेबसाईटवरती आणलेल्या आहेत, जेणेकरून लोकांना त्याचा फायदा होतो। आता ज्यांना एखादी नोंद हवी असेल त्यांनी वेबसाईटवरून घेईल, त्याचा उतारा त्याला मिळतो, त्याच्यावरती ही सत्यप्रत आहे असं त्याच्यावरती नोंद केली जाते आणि त्याला दाखला मिळतो। असे अनेक दाखले लोकांना मिळू शकतात। ओके, धन्यवाद साहेब, धन्यवाद। तुम्ही काय करा, 58 लाखाचे 28 ऑगस्टच्या आत आम्हाला प्रमाणपत्र द्या, क्लिअर कट, संपून टाका विषय। तुम्ही काय करा, 58 लाखाचे 28 ऑगस्टच्या आत आम्हाला प्रमाणपत्र द्या, क्लिअर कट, संपून टाका विषय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।